हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 21. असत्कल्पो विकल्पोऽयं विश्वमेत्येक वस्तुनी निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदा कुतः. एकमेवा द्वितीय असलेल्या ब्रह्मांडामध्ये हा जो विकल्प जाणवतो तो मिथ्या आहे. कारण निर्विकारी निराकारी आणि अवयव रहित असलेल्यामध्ये विकल्प कसा असू शकेल. एकमेवा द्वितीयातील विकल्प. एकमेवा द्वितीय, येथे ब्रह्मांड एवढेच एकमेव द्वितीय आहे. येथे अन्य काहीही नाही. त्यामुळे ब्रह्म परम आहे. ब्रह्मामध्ये अनेक उलथापालथी होत असतात. उलथापालथी होण्यासाठी त्यात शक्ती असते. ब्रह्माच्या या शक्तीमुळे ब्रह्म आपल्याला जाणवते. ही शक्ती ब्रह्माचाच एक अविभाज्य भाग आहे. ब्रह्माची शक्ती ब्रह्मापासून निराळी नाही. या शक्तीला आपल्या ऋषींनी आत्मा असे एक स्वतंत्र नाव दिलेले आहे. आपल्या समजुतीसाठी, भाषेच्या सोयीसाठी, व्यवहारासाठी त्या शक्तीला आत्मा असे निराळे नाव दिले आहे. ब्रह्म असे म्हटले की तेथे आत्मा आहेच, आणि आत्मा असे म्हटले की तेथे ब्रह्म आहेच. ती वेगवेगळी असूच शकत नाहीत. ती एकरूप आहेत. यामुळे ती एकमेवा द्वितीय आहेत. यामुळे ब्रह्मांडाचा उल्लेख आत्मब्रह्मांड असाच केला जातो. उदाहरणार्थ, फूल आणि त्याचा वास भिन्न नाहीत. फुलात त्याचा वास एकरूप झालेला असतो. या दोन गोष्टी वेगळ्या असू शकत नाहीत. त्यामुळे फूल कुस्करले तर आपल्या हाताला फुलातील सुगंधाचा वास येतो. तरीही आपण फूल आणि त्याचा वास असा वेगवेगळा उल्लेख करतो. त्यांना आपण व्यवहाराच्या सोयीसाठी दोन निराळी नावे दिलेली आहेत. तसेच येथे आहे. ब्रह्म आणि आत्मा मिळून त्यांना एकत्र ब्रह्मांड अशी संज्ञा दिलेली आहे. ब्रह्मांडाची शक्ती म्हणजे परमचैतन्य, परम ऊर्जा आहे. ही वैश्विक शक्ती आहे. त्यामुळे आत्मशक्ती परम ब्रह्माप्रमाणेच परम आहे. ती स्वयंभू आहे. चैतन्यामुळे ती स्तब्ध नाही. ती स्वतःच ब्रह्मामध्ये वर्तत असते. यामुळे ब्रह्म सतत पसरत असते. या त्याच्या सतत पसरत असणे यालाच ब्रह्म म्हणजे पसरणे असे संबोधन आपल्या ऋषींनी दिलेले आहे. त्यात त्या वैश्विक परम आत्मशक्तीमुळे सतत उलथापालथी होत असतात. अशा प्रकारे ब्रह्म आणि त्यातील आत्मशक्ती परम आहे, म्हणजेच ब्रह्मांड आदी अनादी आहे. याच्या आधी येथे काहीही नव्हते. विश्वाच्याही आधी ब्रह्मांड येथे होते, आणि दुर्दैवांनी भविष्यात विश्व नष्ट झाले तरीही ब्रह्मांड येथे असणार आहे. ते नाही अशी अवस्था कधीही नव्हती आणि कधीही असणार नाही. विकल्प. अशा या ब्रह्मांडात ज्या सतत उलथापालथी होत असतात त्यामधून येथे आत्मब्रह्मशक्तीमुळे जे काही निर्माण होते ते त्या आत्मब्रह्मशक्तीमुळेच काही काळ टिकते, आणि काही कालावधी झाला की ते त्याच्या निर्माणातच आत्मब्रह्मशक्तीमध्ये विलीन होते. याला आपण उत्पत्ती स्थिती लय असे म्हणतो. हे जे काही निर्माण होते ते येथे निरनिराळ्या प्रकारे भिन्नपणे भासमान होत असते. हे भिन्नत्व शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तसेच काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार, तसेच त्या भिन्नत्वामुळे त्याची असलेली भिन्न भिन्न उपयुक्तता इत्यादीमुळे अधोरेखित होते. आपल्याला हे सर्व निरनिराळे दिसते, जाणवते. आपण ते भिन्न प्रकारे वापरतो, आणि त्यामुळे त्यातील भिन्नत्वाला आपण व्यवहारासाठी भिन्न नावे दिलेली आहेत. वास्तवात येथे भिन्नत्व नाही. कारण येथे जे काही भिन्नत्व जाणवते तो त्या एकमेव आत्मब्रह्माचाच पसारा असतो. त्याचेच परिवर्तन असते. त्याचीच अभिव्यक्ती असते. इतकेच नव्हे तर हे सर्व त्या आत्मब्रह्मांडामुळे काही काळ टिकते आणि यथाकाळी ते त्या ब्रह्मांडात विलीन होते.
त्यामुळे हे भिन्नत्व भासमान आहे. उदाहरणार्थ बीज असते, त्याला जमिनीखाली मुळे धरतात, त्याला जमिनीच्या वर अंकुर फुटतो, त्याला खोड धरते, त्याला फांद्या येतात, फांद्यांना उपफांद्या येतात, त्यांना पाने, फुले, फळे येतात. आता हे सर्व बीजापासून फळापर्यंत एक संधच आहे. परंतु आपण त्यांना आपल्या सोयीसाठी भिन्न नावं दिलेली आहेत. हा सर्व त्या एकाच बीजाचा पसार आहे. बीजाचेच परिवर्तन आहे, बीजाचीच अभिव्यक्ती आहे. अशाच प्रकारे ब्रह्मांड एक संध आहे. त्यात भिन्नत्व मुळीच नाही, तरीही आपण त्याला भिन्नत्व आहे असे मानतो. त्यामुळे याला येथे ऋषींनी विकल्प असं म्हटलेलं आहे. ब्रह्मामधील भिन्नत्व ही केवळ एक कल्पना आहे. ती असत कल्पो आहे. ती असत कल्पो आहे असे ऋषी येथे सांगत आहेत. या विकल्पाला ऋषींनी असत्कल्पो असा निराळा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे हा विकल्प मिथ्या आहे. उपनिषदकार ऋषींनी भगवान आद्य श्री शंकराचार्यापर्यंत, उपनिषदकार ऋषींपासून भगवान आद्य श्री शंकराचार्यापर्यंत सर्वांनी मिथ्या हा शब्द वापरला आहे. हा मिथ्या शब्द मोलाचा आहे. मिथ्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा विकल्प मिथ्या आहे, भासमान आहे, कपोल कल्पित आहे, आरोपित झालेला आहे. कारण हा टिकाऊ नाही. तो फार स्वल्प काळ येथे टिकल्यासारखा वाटतो आणि तसे वाटेपर्यंत नष्टही होतो. आता असा प्रश्न निर्माण होतो की काही झाडे 1000 वर्षे टिकतात, मानव 100 वर्षे जगतो. हा काय अल्पस्वल्प काळ आहे का? याचे उत्तर होय असेच आहे. इतकेच नव्हे तर हा काळ अल्पस्वल्प म्हणण्या इतपतही मोठा नाही, इतका तो नगण्य आहे. कारण हा काळ मानवी मोजमापाने विचारात घेतलेला आहे. ब्रह्मांडाच्या दृष्टीने काळाची गणना होऊ शकत नाही. काळ हा काळ आहे. तरीही आपल्या ऋषींनी महादेवाचा, की जो विश्व प्रलयानंतर सर्वात शेवटी पुरुषोत्तमात विलीन होणार आहे, त्याचा काळ सांगितला आहे. 86,40,000 दशकोटी इतकी वर्षे म्हणजे महादेवाचे एक पळ किंवा एक क्षण आहे. एक पळ क्षण म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पापण्या उघडझाप व्हायला जितका वेळ लागतो तो वेळ. महादेव 100 वर्षे अस्तित्वात असणार आहे. आता लक्षात येईल की मानवी मोजमापाने शेकडा 1000 वर्षे म्हणजे ब्रह्मांडाचा विचार करता किती नगण्य आहे ते. यामुळे येथे जे घडते ते ब्रह्मांडाच्या दृष्टिकोनातून नगण्य काळ टिकते. त्याला स्थिर म्हणणे शक्य नाही. ब्रह्मांडाच्या काळाचा विचार करता निर्माण झाले आणि लय पावले असेच होत असते. त्यामुळे त्याला मिथ्या असेच म्हणावे लागते. आता दुसराही विचार करायचा आहे. येथे आत्मब्रह्म त्याचे ते त्याच्यातच सतत वर्तत असल्यामुळे क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट सतत बदलत बदलत परिवर्तनाकडे जात असते आणि शेवटी ती परिवर्तित होते. ही एक सतत होत असलेली प्रक्रिया आहे. यामुळे प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट येथे सतत बदलत असते. म्हटले तर एक वस्तू आत्ता आहे हे सत आहे, परंतु त्यात क्षणाक्षणाला बदल होत असल्यामुळे ती मागील क्षणासारखी नाही, हेही सत आहे. त्यामुळे ती असत आहे. यालाच मिथ्या असे म्हणतात. आता मिथ्या याचा शब्दशः विचार करायचा आहे. मिथ याचा अर्थ आहे असत. मिथ याचा अर्थ आहे असत असूनही सत आहे आणि सत असूनही असत आहे. असल्यासारखा वाटतो परंतु नसल्यासारखा तो असतो. परंतु त्याचा जो परिणाम होतो तो सत्य असतो. महाविचित्र त्रांगडे आहे हे.
उदाहरणार्थ, रात्री काळोखात आपल्याला बागेतील झाड म्हणजे माणूस उभा असल्यासारखे वाटते. आपण घाबरतो, आपल्याला घाम फुटतो, आपली बोबडी वळते. कोणी शूरवीर असला तर तो अंगावर धावून जातो, मदतीसाठी ओरडतो. लोक येतात आणि तिथे उजेड करतात आणि लक्षात येते की तिथे झाड आहे. हाच तो भास, आभास, यालाच मिथ्या असे म्हणतात. हे असे का घडले? कारण आपल्याला माणूस माहीत आहे. चोर हा विचार आपल्या मनात आहे. काळोख्या रात्रीची पार्श्वभूमी आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्याला नसलेल्या माणसाचा, चोराचा भास, आभास प्रत्यक्षात असल्यामुळे झाडामुळे झाला. म्हटले तर आपल्याला जे दिसले ते आपल्यासाठी त्या परिस्थितीत सत आहे, परंतु उजेड केल्यावर ते असत साबित झाले. परंतु त्याचा परिणाम घाबरण्यात किंवा संरक्षण करण्यात झाला तो मात्र सत्य आहे. यालाच मिथ्या असे म्हणतात. एखाद्या माणसाला आपण खोटारडा असे म्हणतो, कारण तो आपल्याला आपले काम करतो असे म्हणतो आणि आपले काम करत नाही. आता पहा काय घडते ते. काम करायला येतो हे त्याचे सांगणे सत असते, तरीही काम होत नाही आणि त्यामुळे काम होणे हे असत असते. परंतु आपला खोळंबा झाला हे सत असते. यालाच मिथ्या असे म्हणतात. या जगताचे असेच आहे. म्हटले तर भौतिक वस्तू जगत आपण प्रत्यक्ष वापरत आहोत, त्यामुळे आपला देह जीवित राहत आहे. परंतु म्हटले तर ब्रह्मांडाचा विचार करता हे वस्तू जगत निर्माण झाले आणि लगेच नष्टही झाले. इतका अल्प स्वल्प काळ ते येथे होते, त्यामुळे ते असत आहे. परंतु ब्रह्मांडामध्ये होत असलेल्या उलथापालथी हा त्याचा परिणाम सत आहे. यालाच हे विश्व मिथ्या असे म्हटले आहे. यालाच हे विश्व मिथ्या आहे असे म्हटले आहे. या भौतिक जगतात वास्तव्य करायचे, येथील भौतिक वस्तू जगत वापरून देह जीवित ठेवायचा, त्यासाठी त्या भौतिकाची चव घ्यायची आणि तरीही त्याच्या आकर्षणात रतवायचे नाही, राहायचे नाही. एवढे करून या भौतिकापासून दूर जायचे नाही, त्यातच राहायचे आणि त्याला साक्षी राहून आस्वाद घ्यायचा. निर्विकारी, निराकारी आणि अवयव रहित. आपल्याला हे सर्व समजावे म्हणून आपण काही उदाहरणे घेतली. ऋषी या श्लोकात या विकल्प असण्याचे आध्यात्मिक शास्त्रीय कारण सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी ब्रह्मांडाची 3 वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ते विचारतात की ब्रह्मांडाची निर्विकारी, निराकारी आणि अवयव रहित अशी ही वैशिष्ट्ये असल्यावर ब्रह्मांडात भिन्नता कशी असेल? या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. असे आहे की ब्रह्मांडात भिन्नता असणे शक्य नाही. या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे की ब्रह्मांडात भिन्नता असणे शक्य नाही. ब्रह्मांड एक संध आहे आणि त्यात जी भिन्नता जाणवते ती मिथ्या आहे. निर्विकारी. ब्रह्मांड निर्विकारी आहे. ब्रह्मांडात विकार आढळतात ते त्यात झालेल्या पळभर क्षणिक परिवर्तनामुळे. हे परिवर्तन मिथ्या असते, असत्कल्पो असते. याचा अर्थ ब्रह्मांडात विकार आहेत असा होत नाही, कारण तुम्ही जर त्या परिवर्तनाच्या आतीत गेलात तर तुम्हाला ब्रह्मांड जसेच्या तसे शुद्ध, पवित्र, अबाधित आढळेल. आकाशात वाऱ्याने धूळ उडाली याचा अर्थ आकाश धुळीने मलिन झाले असा होत नाही. विमानाने तुम्ही त्या धुळीच्या क्षेत्राच्या वर गेलात तर तुम्हाला आकाश जसेच्या तसे निर्मळ आढळेल. सूर्य ढगाने आच्छादित झाला याचा अर्थ सूर्य निष्प्रभ झाला असा होत नाही. विमानाने तुम्ही त्या ढगांच्या वर गेलात तर तुम्हाला सूर्य तळपताना आढळेल. काकडीला मीठ लावले याचा अर्थ काकडी खारट आहे असा होत नाही. मीठ लावून तुम्ही ती खारट केलेली आहे. काळोखात दोरी साप असल्यासारखी दिसते, तेथे प्रकाश केला की ती दोरी आहे हे सत्य माहीत होते. अशा या ब्रह्मांडाबद्दल विकल्प करू नये. ते परमशुद्ध, पवित्र आहे हेच सत्य आहे.
निराकारी. ब्रह्मांड निराकारी आहे. त्यात पळभर क्षणिक काही आकार धारण केले जातात. याचा अर्थ ब्रह्मांड रूपवान आहे, ब्रह्मांडाला आकार आहे असा होत नाही. मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. याचा अर्थ माती मूर्तीच्या आकाराची आहे असा होत नाही. ती मूर्ती पाण्यात भिजवली आणि ते पाणी उन्हात वाळवले की पाण्याची वाफ होते आणि खाली पुन्हा माती जशीच्या तशी आढळते. आपण परमात्म्याचा अंश, अंशात्मा, एक स्पंदन आहोत. आपला जन्म होतो आणि आपण जीवात्मा निर्माण करतो. जीवात्मा आपल्या सभोवती देह धारण करतो. याचा अर्थ आपल्याला देहाचा आकार आला असा होत नाही. कारण हा देह काही काळ टिकतो आणि त्याचे यथाकाळी कलेवर होते. आपण जसे होतो तसे त्या देहामधून बाहेर होतो. यामुळे या क्षणिक आकारामुळे ब्रह्मांड बदलत नाही. ब्रह्मांड जसेच्या तसे सदा अबाधित असते. यास्तव या तात्पुरत्या आकारावरून ब्रह्मांडाची ओळख करून घेऊ नये. या तात्पुरत्या आकारांमुळे ब्रह्मांडात भिन्नता आहे असा गैरसमज करून घेऊ नये. या आकारांच्या केंद्रस्थानी ब्रह्मांड अबाधित जसेच्या तसे असते, अवयवरहित. ब्रह्मांड अवयवरहित आहे कारण ब्रह्मांड अशी एखादी वस्तू किंवा गोष्ट नाही. ती परमसूक्ष्म अदृश्य ऊर्जा आहे. त्याला आकार विकार नाहीत. पाण्यामधून तलवार फिरवली तरी पाण्याचे तुकडे होत नाहीत. हवेत तलवार फिरवली तरी हवेचे तुकडे होत नाहीत. उन्हात तलवार फिरवली तरी उन्हाचे तुकडे होत नाहीत. याचप्रमाणे ब्रह्मांड आहे, त्याचे तुकडे होत नाहीत. ते सदा एक संधच असते. यामुळे त्यात भिन्नत्व असणे शक्य नाही. हरिओम.